वटपौर्णिमा. माझ्याकडून पण तुम्हाला. अहो म्हणजे आज आपल्या दोघांचा दिवस असतंय. एकमेकांना वचन द्यायची असते, ते एकमेकाला साथ देतो म्हणून प्रॉमिस करायचं असते. ते तुझे तू कर, मी जरा जाऊन येतो बाहेर जरा. का नको मला वचन बिचन, तू वचन लय डेंजर घेते ग. घेते म्हणजे मग काय होतंय, पाडायचं. बायको नाही का तुमची? हाय म्हणा तसं. हा म्हणूनच जी लग्नात वचन आपण गोल फेऱ्या मारून घेतो का, तीच वचन आज वडाच्या भोवती फिरून घ्यायची. असंच काय साडी नाही, नटली नाही, तटली नाही, काय नाही. अहो जरा दम धरा की. बघा कसली चिकनी चिकनी दिसते ती आता. दिसते का? मग जाते पार्लर मध्ये मस्त पैकी मेकअप करून येते. जाते म्हणजे मीच येणार आहे तुला ग. अहो म्हणजे जरा तुमचा खिसा पण रिकामा झाला पाहिजे आजच्या दिवशी झाला म्हणून पाहिजे. म्हणलं. होय अगं तेवढं आहे. तर बायको केली मला की सगळं रिकामं होणारच होणार होय. तर मित्रांनो हे असं नाही आम्ही चालला वटपौर्णिमाला. जरा व्हिडिओ माझ्या हातात ताट आहे बाळा. तर मित्रांनो जरा व्हिडिओ जरा लेट पडतोय, जरा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं थोडं मागं पुढे होईल. वटपौर्णिमा झाल्या व्हिडिओ येतोय आपला, तर असू द्या घ्या सांभाळून. तर हिला जातो आता, ही आठवण ये जा. ही ताट फक्त सजावट केली म्हणजे मेकअप करून आलं का घ्यायचं आणि वडाला पदार्थ. मग पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा. आता इथून पुढे थोडा मेकअपचा व्हिडिओ बघा. तर आलेलो आम्ही आता मेकअप करायला. वटपौर्णिमेचा खास स्पेशल मेकअप करायचा आहे. छान असा मराठी लुक करायचा, मस्त आपला साजरी करायचा आपल्याला वटपौर्णिमा. मस्त मेकअप करून करा करा मस्त करा. थोड़ा इकडे तिकडे हो गया वो वटपौर्णिमे के दिन हो गया. चालते चालते काय नसते. छान धरा देते. साडी झाली घालून. आईस्क्रीम पण तर मागत होता मागणार ते का नाही. आईस्क्रीम खायचंय का? आपली घरी ठुले ती. स्टेप बाय स्टेप चालू राहू. खा बा. आंबा नाही ते आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम आहे काय? मँगो आईस्क्रीम आहे. मँगो आईस्क्रीम आहे. कसं केले तर बघा, स्वतः घरी केले ते. आतला सगळा गाभा काढला ह्याच्या, पण आतमध्ये आईस्क्रीम भरले यांनी. आंबा दाखवा असा सगळं. होय की घरच्या घरी सगळं करते. मग काय हुशार आहे त्यानं. लय डेंजर काय काय तुला म्हणतोय शिक असलं काय काय तर उग काय तर करत बसते. मला लावतंय मस्ताने आणायला गावात. हा मेकअप येते, शिलाई मशीनचं येते, परत ब्लाउजर वर्क करायला येते, परत आता आईस्क्रीम नवीन येते. बाबा डोकं चालतंय का काय चालतंय? माझ्यापाशी डोकंच नाही. मान्य केलं हिनं. मान्य केलं पण तिनं मान्य केलं. डोकं नाही ते. खावा मँगो आईस्क्रीम. हा तुम्ही पण. तो डब्यातलं घेतलं सांगतात. मेकअपच करायचा म्हणलं वारं मारलं पाहिजे ना. होय लाईट गेली. निंजा टेक्निक आपली गावाकडची. कुछ तो जुगाड करना म्हणता. लाईट यायचं काय पत्ते दिसत आज. आता वारं घालायचं पण केलं. आता हे घेतलं हातात. डोळ्यात चालू आहे. झोपली का काय? झोपायचं नसते, नुसतं डोळं झाकतात. योगच जावडीचा विषय लालीस. बरोबर आहे ना.
निंजा टेक्निक आहे ती कसली निंजा निंजा लय टेक्निक काय आहे काय टेक्निक असतं का ती वरनं सांडून खाली म्हणून निंजा टेक्निक आहे असं निंजा टेक्निक इतकून बसलं आता निघत नाही लवकर आता नाही निघते निघते कुंकू आहे तुला साधा कुंकू धुतला केस धुतला $50 नाही का ठीक आहे $100 मग अजून एक हे मोठं मंगळसूत्र आणलं का? तुला 150 तोळ्यात घालते का 100 तोळ्यात घालते कुठलं चांगलं दिसतंय मला कळत नाही हीच घाला मग मोत्याचं काय म्हणतात ते भरून भरून दिसते जरा अंग होय मग काय तर आता म्हणणं सोन्याचं काय केलं नाही हो केले हा. केले असं जरा कसं भारी दिसतं बघ हे. चांगलं दिसते की जरा कॉपर मधलं आहे लय मजा आता आहे जाईन नाक खाली यायचं वजन तुझं का नाही यायचं वरणच नाही खाली बेल्ट बेल्ट आहे का ती कमरपट्टा हा कमरपट्टा बेल्टच नांगडे घालते काय धरे हातात आम्हाला लागते का झाला बघा मेकअप रेडी एकदम खटाखट टकाटक टाकाटक झाला कसं झालं सांगा आता कमेंट मध्ये सांगा आम्हाला तर भारी दिसते सगळे इथून तिथून सगळं खतरनाक वाटायला लागले होय हा मस्तपैकी छान एकदम पहिल्यापेक्षा म्हणजे पहिला पण छानच होता पण वेगळं काहीतरी हेअरस्टाईल वेगळी दिसते गळ्यातली वेगळं दिसते वेगळं. कुंकू वेगळं लावले वेगळं महिला आलं ते पण पहिल्यांदा लावले असं बरं. प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि हे ताईने केलंय त्यामुळे छान दिसते ते. आता छान दिसत इथून जायचं पडते वट पौर्णिमा तिथे जाऊन फोटो बिटो रील्स वगैरे काढू स्वतःची तारीफ करून पण मेकअप केल्यावर करावी म्हणून म्हणते मी छान दिसते हा. नवऱ्याने केले तर आणखीन छान दिसतंय. हा तर चला थँक्यू आम्ही जातो ना आता वट पौर्णिमेला हो. आता शोभती बघ गाडीची मालकीन काय असलं खट्टामध्ये. makeup करून मग काय तर पहिल्यांदा बसली का मेकअप करून असं हा मग काय तर मित्रांनो आता चाललोय का घरी घेऊन बरं का घरी जायचं मस्तपैकी जेवायचं आणि जेवण झालं की पुढचा कार्यक्रम चालू पुढचा कार्यक्रम चालू वट पौर्णिमेचा तर नक्की सांग कमेंट मध्ये कशी दिसते हा